नमस्कार. रॉयल कारभारी या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग 25. दुसऱ्या दिवशी सकाळी संध्या पटकन उठली. तिचं आवरलं, नाश्ता बनवला सगळ्यांसाठी. विशाल पण उठला आणि त्याचं तो आवरत होता. संध्या त्याला रूममध्ये दिसलीच नाही म्हणून त्याने तिला आवाज दिला. संध्या बेडरूममध्ये आली आणि त्याला म्हणाली, "काय हो, बोला ना. बाहेर होते, नाश्ता बनवत होते." विशाल तिला म्हणाला, "काय ग, आज उठल्या उठल्या लगेच कामाला लागलीस?" संध्या म्हणाली, "अहो, मला कॉलेजमध्ये जाऊन यायला लागेल, कारण की पुढचं ॲडमिशन घ्यायचं आहे ना. तुम्ही याल का माझ्यासोबत, का मी जाऊ?" विशाल म्हणाला, "ॲडमिशन ओपन झालंय का?" संध्या त्याला म्हणाली, "अहो, सकाळी बाबांचा फोन आला होता तुमच्या फोनवरती. ते चौकशी करायला गेले होते कॉलेजमध्ये माझ्या. तर त्यांना निरोप दिला आहे. पुढचं ॲडमिशन करण्यासाठी जावं लागेल." संध्या, माझ्या शर्टचं बटन तुटलं आहे, एवढं शिवून दे ना पटकन. आणि विशाल बाहेर गेला नाश्ता करायला. संध्याला काहीच म्हणाला नाही. हो पण नाही म्हणाला आणि नाही पण नाही म्हणाला. संध्या मनातच म्हणाली, काहीच कसं बोलले नाहीत हे, काय माहिती. संध्याने पटकन त्याचं बटन लावून दिलं आणि बाहेर आली. विशाल आतमध्ये बेडरूममध्ये आला. पटकन शर्ट घातला आणि निघाला पण. संध्याला काहीच म्हणाला नाही आणि ड्युटीवरती निघून गेला. संध्या मनातच म्हणाली, असं काय यांचं वागणं, मला काहीच कळत नाही. काल किती खुश होते, कालच जाऊ दे, कालचं जाऊ दे, पहाटेपर्यंत किती प्रेमाने बोलत होते आणि आता काय झालं अचानक, असं काय माहिती. संध्याने पटकन नाश्ता केला. तिने विशालच्या वागण्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. पटकन तिचं आवरलं आणि आई आप्पांना सांगायला गेली. संध्या आईकडे गेली. आईला म्हणाली, आई, मला घरी जावं लागेल, कारण की ॲडमिशन घ्यायचं आहे कॉलेजमध्ये. आई म्हणाल्या, अगं मग जा की, एकटीच जाणार आहेस का, का विशाल सुद्धा येणार आहे तुझ्यासोबत? संध्या म्हणाली, आई, मला नाही माहिती, कारण की मी सकाळी त्यांना सांगत होते, ते काहीच बोलले नाहीत मला. आता दुपारी निघेल मी. स्वयंपाकाची सगळी तयारी झाली आहे माझी. आई संध्याला म्हणाल्या, अगं संध्या, पण तू एकटी कशी काय जाणार? एक काम कर, भाऊला सांगते तुला स्टँडवर सोडायला. वहिनी त्यांचा आवरून बाहेर आल्या. आईने वहिनींना आवाज दिला, अगं भाऊला पाठवतेस का जरा बाहेर, संध्याला स्टँडवरती सोड म्हणावं. वहिनी म्हणाल्या, अहो आई, ती सकाळी बाहेर गेले आहेत, दुपार तरी होईल त्यांना येईपर्यंत. वहिनी संध्याला म्हणाले, संध्या, कुठे जायचं आहे ग? वहिनी, अहो माझा रिझल्ट लागला ना, तर आता ॲडमिशन घ्यायचं आहे. बाबा गेले होते चौकशी करायला, तर त्यांना सांगितलं आहे तिला पाठवा म्हणून कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी. त्याच्यामुळे मला जावं लागणार आहे. वहिनी म्हणाल्या, हो का? पण आता नेमके ते घरात नाहीत बघ, नाहीतर त्यांना सोडायला सांगितलं असतं. विशाल भाऊजी गेले पण का? संध्या म्हणाली, हो, गेले आत्ताच. संध्या आईला म्हणाली, आई, बघते मी, जाईल स्टँडवरती इथून. आईने आप्पांना सांगितलं. आप्पा पण म्हणाले, ठीक आहे, जाऊ दे तिला. संध्याने तिचं पटकन आवरलं आणि आप्पांच्या फोनवरनं बाबांना फोन करून सांगितलं, मी आत्ता निघत आहे, 2 तासाने स्टँडवरती या मला न्यायला. जाताना आप्पांनी थोडेसे पैसे दिले संध्याला. म्हणाले, राहू दे तुझ्याकडे, आणि उशीर झाला तर उद्या घरी आलीस तरी चालेल. आज यायची घाई करू नकोस, विशालला मी सांगतो. संध्या म्हणाली, हो आप्पा, येते. संध्या स्टँडवर गेली. लगेच तिला बस पण भेटली. मनात फक्त एकच विचार तिच्या, आज विशाल कसं काही बोलला नाही तिच्यासोबत. घरी जास्तोपर्यंत नुसता एकच विचार तिला सतवत होता. पण संध्या शिक्षण सोडणार नव्हती. तिला विशालचं वागणं आज थोडंसं विचित्र वाटलं. संध्या त्यांच्या गावात पोचली. बाबा स्टँडवर आले होते कधीच. संध्या आली तशी बाबांनी लगेच तिला जवळ घेतलं. भरपूर काय काय खायला घेतलं. बाबा संध्याला म्हणाले, घरी सगळ्यांना सांगून आली आहेस ना? मला वाटलंच होतं तू एसटीने येशील. बरं चल, घरी चल आता.
मग कॉलेजमध्ये जाऊ तुझ्या. आई संध्याची वाट बघतच होती. संध्या कधी येते. संध्या आली तशी आईला खूप आनंद झाला. आईने संध्याला मिठी मारली. माझी मुलगी खूप हुशार आहे. गावातले पण सगळे कौतुक करत होते संध्या तुझ. आणि म्हणाल्या म्हणत होत्या की कशाला एवढ्या लवकर मुलीचं लग्न लावून द्यायचं. मग मी म्हणाले, अहो, लग्न लावून दिलं म्हणून काय झालं. माझे जावई लाखात एक आहेत. ते पुढे शिकवणार आहेत आमच्या लेकीला. आई बाबांना विशालवर पूर्ण विश्वास होता. तो संध्याला शिकवणार. पण संध्या आज थोडीशी विचारात पडली होती. कारण की विशालच्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे हे तिला कळतच नव्हतं. संध्याने हातपाय धुतले. थोडंसं तिचं आवरलं. आईचा स्वयंपाक कधीच झाला होता. दोघांनी थोडंसं खाल्लं आणि संध्या तिच्या कॉलेजमध्ये गेली. सरूनी संध्याच्या बाबांना फोन लावला. संध्याने फोन घेतला आणि तिला म्हणाली, सरू, अगं कुठे आहेस तू. मी कधीच आले आहे कॉलेजमध्ये. आता आपल्या क्लासरूममध्ये आहे. तू कुठे आहेस ग. सरू तिला म्हणाली, अगं संध्या, मी पण येतच आहे की, रस्त्यात आहे. संध्या तिला म्हणाली, बरं ये, मी आहे कॉलेजमध्ये. संध्या तिच्या शिक्षकांना भेटायला गेली तर सगळ्या शिक्षकांनी तिचं खूप कौतुक केलं आणि तिला शिक्षक म्हणाले, काय ग संध्या, अगं लग्न पण केलं होय. बरं, लग्न केलंस तरी पुढे शिक्षण अर्धवट सोडू नकोस. हुशार आहेस तू. संध्या त्यांना म्हणाली, हो मॅडम, मी पुढे शिकणार आहे. माझं शिक्षण मी अर्धवट सोडणार नाही. आणि माझे हे सुद्धा खूप चांगले आहेत. पोलीस आहेत ते. शिक्षक म्हणाले, अरे वा संध्या, नक्की तुला शिकवतील तुझे मिस्टर. संध्याच्या वर्गातल्या मुली पण आल्या होत्या. संध्याला एवढे चांगले मार्क मिळाले म्हणून त्या सुद्धा तिचं कौतुक करत होत्या. संध्यापासून ज्या मुली लांब राहायच्या त्या पण संध्याचं खूप कौतुक करत होत्या. पण संध्याचा मूडच नव्हता. संध्याने ॲडमिशन घ्यायची सगळी प्रोसेस समजून घेतली आणि तिला विचारलं, ह्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन ठेवायचं आहे का दुसऱ्या कॉलेजमध्ये घेणार आहात. संध्या त्यांना 1-2 दिवसात मी तुम्हाला सांगते, चालेल ना, असं म्हणाली. ऑफिसमधले लोक म्हणाले, तुम्हाला लवकर सांगावं लागेल, कारण की ॲडमिशन फुल झालं तर ॲडमिशन भेटणार नाही. संध्या म्हणाली, बरं ठीक आहे. द्विधा मनस्थितीमध्ये संध्या अडकली होती. संध्याने बाबांना सांगितलं, बाबा, असं असं ते म्हणत होते, इथे ॲडमिशन घेणं मला शक्य नाही, पण माझं कॉलेज खूप चांगलं आहे. संध्याचं कॉलेज हे फक्त मुलींचं कॉलेज होतं. बाबा तिला म्हणाले, संध्या, आता तुलाच निर्णय घ्यायचा आहे बाळा. आता मी याच्यामध्ये काय बोलू. तुला जिथे योग्य वाटेल तिथे तू तुझं शिक्षण पूर्ण कर. संध्या बाबांना म्हणाली, बाबा, तुमचा फोन देता का मला जरा. त्यांना फोन लावून विचारते. बाबा म्हणाले, हो घे ना ग. संध्याने विशालला फोन लावला. विशालला म्हणाली, अहो, मी घरी आले आहे. मी तुम्हाला सकाळी सांगितलं ना की कॉलेजमध्ये ॲडमिशन आहे म्हणून. विशाल काहीच बोलला नाही. संध्या बाबांपासून थोडीशी बाजूला गेली आणि विशालला म्हणाली, तुम्ही बोलत का नाही आहात आज माझ्यासोबत. माझं चुकलं आहे का काय. आज जर ॲडमिशन घेतलं नाही ना तर इथे सुद्धा ॲडमिशन फुल होईल. आपल्या इथे आहेत का चांगले कॉलेज. संध्या त्याला म्हणाली. विशाल म्हणाला, संध्या, तू घरी केव्हा गेलीस आणि मला जाताना एकदा सुद्धा फोन लावावासा वाटला नाही का तुला. संध्या त्याला म्हणाली, सॉरी ना, पण तुम्ही पण ड्युटीला निघून गेलात लगेच आणि नंतर मी लगेच निघाले. विशाल तिला म्हणाला, आपल्या इथे 2 कॉलेज चांगले आहेत, पण ते मुला मुलींचे आहेत. तुला चालणार आहेत का ते. संध्या त्याला हळूच म्हणाली, मला चालतील, पण तुम्हाला चालणार आहेत का. विशालला थोडंसं टेन्शनच आलं होतं. संध्याला शिकवायचं तर होतं त्याला, पण कसला विचार करत होता कुणास ठाऊक. संध्या त्याला म्हणाली, बोला ना काहीतरी. का घेऊ इथेच ॲडमिशन. अपडाऊन करावं लागेल रोज. विशाल तिला म्हणाला, संध्या, तुझ्या बाबांचं घर 1.5 तासाने लांब आहे आपल्या घरापासून. रोज 3 तास तुझे येण्या जाण्यात जातील. किती दमशील तू. संध्या विशालला म्हणाली, मग काय करायचं. विशाल तिला म्हणाला, 10 मिनिटांनी फोन लावतो. मला थोडा विचार करू दे आणि सांगतो मग तुला. विशालने फोन ठेवला. संध्या
बाबांना घेऊन तिथेच एका बाकड्यावर बसली होती. तेवढ्यात सरू पण आली. सरू संध्याला शोधत होती. कुठे आहे संध्या? संध्या तिला दिसली तशी ती पळतच तिच्या दिशेने गेली आणि तिला मिठी मारली. तिला म्हणाली, संध्या कशी आहेस ग? संध्या तिला म्हणाली, मी ठीक आहे ग. तू कशी आहेस? संध्या सोबत तिचे बाबा बघून सरूने बाबांची पण आपुलकीने चौकशी केली. संध्या तिला म्हणाली, तू भेटून आलीस का? ऍडमिशनचं काय करणार आहेस? पुढे इथेच घेणार आहेस का ऍडमिशन? सरू म्हणाली, अगं इथे कशी घेईन? माझं सासर तर मुंबईला आहे. मग तिथे भरपूर कॉलेज आहेत, तिथेच ऍडमिशन घेईन. तू इथे घेणार आहेस का? संध्या म्हणाली, अगं माझं पण असंच चाललंय. इथे घ्यायचं म्हटलं तर खूप लांब पडेल ग मला, म्हणून ते म्हणत होते. आणि तिथे घ्यायचं म्हटलं तर मुलं मुली एकत्र असणार कॉलेजमध्ये. सरू तिला म्हणाली, अगं मग काय झालं? तू खूप हुशार आहेस. तुझ्या करिअरकडे लक्ष दे. आमचं जाऊ दे. आम्ही बघ किती टक्के पडले. तुझ्यासारख्या हुशार मुलीसोबत बरोबर राहत होते, म्हणून मला एवढे तरी मार्क मिळाले. तुझं मार्गदर्शन घेऊन अभ्यास करत होते ना. हे मार्क बघून माझा होणारा नवरा तर म्हणाला, सरू खूप हुशार आहेस ग तू. मला वाटलं नव्हतं एवढी हुशार असशील म्हणून. संध्याला पण खूप हसायला आलं आता. आणि हसता हसता तिच्या डोळ्यामधनं पाणी आलं आणि तिने सरूला मिठी मारली. तिला म्हणाली, सरू आपली मैत्री अशीच राहील ना ग? आता आपल्या दोघींचे पण मार्ग वेगळे झाले. सरू तिला म्हणाली, राहील की. का नाही राहणार? फक्त एवढंच, एकमेकींपासून लांब राहू आपण, पण एकमेकींच्या हृदयात राहू. सरूचे पण डोळे पाण्याने भरले. तेवढ्यात संध्याला विशालचा फोन आला. सरू संध्याला म्हणाली, जिजूंचा फोन आलाय वाटतं. घे घे. मी बाजूला थांबू का? संध्या तिला म्हणाली, सरू फटका खाशीला, गप्प बस. थांब इथेच. संध्याने फोन घेतला. विशाल संध्याला म्हणाला, संध्या मी विचार केला आहे. माझ्या एका मित्राशी सुद्धा मी बोललो आहे. तो म्हणतोय आपल्याला आपल्या इथे एक चांगलं कॉलेज आहे आणि तुझे टक्के बघून तुला लगेच तिथे ऍडमिशन भेटेल. खूप चांगलं टॉपचं कॉलेज आहे ते. तू आपल्या इथेच ऍडमिशन घे. संध्या त्याला म्हणाली, अहो पण ते मुलींचं आहे का कॉलेज? विशाल म्हणाला, नाही, मुलं मुली एकत्र आहेत त्या कॉलेजमध्ये. पण संध्या तू हुशार आहेस, एवढ्याशा गोष्टीचा विचार कशाला करत आहेस? मला माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. तुझा नवरा तुझ्याशी सकाळपासून काहीच बोलला नाही ना? कारण की तो तुझ्या बाबतीत खूपच पॉझिटिव्ह आहे. तुला माहीत आहे ना? पण आता मी मला समजवलं आहे. माझ्या विचारामुळे मला तुझं नुकसान करायचं नाही. तुला मी शिकवणार. घरी कधी येणार आहेस? संध्या विशालला म्हणाली, येईल ना. अजून तरी इथेच कॉलेजमध्ये आहे. विशाल तिला म्हणाला, आज येऊ नकोस, आज राहा. उद्या सकाळी लवकर ये. दुपारी मी तुला घेऊन कॉलेजमध्ये जाईल. त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करूयात तुझं. संध्याचा आनंद आता गगनात मावेना झाला. संध्या विशालला हळूच म्हणाली, अहो आय लव्ह यू आणि मला समजून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. विशाल तिला म्हणाला, आय लव्ह यू टू. उद्या सकाळी लवकर ये, मी वाट पाहत आहे. ठेवू का फोन? संध्या त्याला म्हणाली, हो ठेवा. आणि तिने देवाचे मनापासून आभार मानले. आनंदाने सरूला एक मिठी मारली. बाबा तिला म्हणाले, काय ग संध्या, जावई बापू काय म्हणाले? घे म्हणाले का ऍडमिशन? संध्या म्हणाली, बाबा ते म्हणाले आपल्या इथे घेऊयात. आपल्या इथे चांगलं कॉलेज आहे. तिथे त्यांनी चौकशी केली आहे, तर ते म्हणाले तिथे ऍडमिशन घेऊयात. तुला तुझं कॉलेज आपल्या इथून खूप लांब पडेल. बाबा संध्याला म्हणाले, बरं झालं जावई बापूंचा विचार घेतलास तू. आता तुझ्या पण मनासारखं होईल आणि त्यांच्या पण. सरू तिला म्हणाली, संध्या तू खुश आहेस ना? मग बस अशीच आनंदी राहा. आणि जिजू खूप छान आहेत बरं का. तुला समजून घेणारे आहेत, म्हणून काही टेन्शन नाही. तू लग्नाला येणार आहेस ना? लग्न गावालाच आहे आपल्या. संध्या तिला म्हणाली, अगं येणार आहे ना. आणि का नाही येणार? माझ्या लाडक्या मैत्रिणीचं लग्न आहे. अगदी हक्काने येणार. दोघींना पण खूप आनंद झाला.
आणि दोघींनी पण आनंदाने एकमेकींना मिठी मारली आणि घरी निघाल्या.